श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 11 मे पासून या 4 राशींच्या पदरी पडणार अमाप पैसा आणि सुख. सूर्याच्या कृपेने होईल प्रचंड धनप्राप्ती. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला ग्रहांचा राजा म्हणून ओळखले जाते, त्यामुळे त्याला ग्रहांमध्ये विशेष स्थान आहे. सूर्य हा ओळख, ऊर्जा आणि नेतृत्वाचा ग्रह मानला जातो, जो 11 मे 2026 रोजी कृत्तिका नक्षत्रात प्रवेश करेल. हा नक्षत्र बदल विशेष मानला जातो, ज्यामुळे काही विशिष्ट राशींना याचा मोठा फायदा होऊ शकतो. या राशींच्या जीवनात शुभ काळ सुरू होऊ शकतो, त्यांना धनप्राप्ती होऊ शकते. सूर्य 11 मे ते 25 मे पर्यंत या नक्षत्रात राहील. या काळात 12 पैकी 4 राशींना करिअरमध्ये प्रगती साधता येईल. पण कोणत्या 4 राशींना याचा फायदा होईल ते सविस्तर जाणून घेऊ. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा. सर्वप्रथम आहे मेष राशी. मेष राशीसाठी हा काळ खूप फलदायी असेल. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल, कामात वेग येईल, प्रलंबित कामं पुढे नेण्यासाठी तुम्हाला संधी मिळतील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमचे नेतृत्व गुण दिसून येतील आणि लोक तुमच्या कामाची दखल घेतील. काहीतरी नवीन सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे. मेष राशीच्या व्यक्तींनाही मंगळाचे राशी परिवर्तन शुभ फळ देणारे असेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील, प्रेमसंबंध सुखमय होतील, नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. या राशीचे लोक कोणत्याही परिस्थितीत माघार घेत नाही. सामान्य कुटुंबात जन्मलेले असले तरी ते त्यांच्या कठोर मेहनत आणि दृढ निश्चयाने मोठे यश मिळवू शकतात. त्यांचा सर्वात मोठा सामर्थ्य म्हणजे त्यांचा आत्मविश्वास. हे लोक अनेकदा स्वतःचे निर्णय घेतात आणि इतरांना प्रेरणा देतात. यामुळेच ते व्यवसाय किंवा नेतृत्व भूमिकांमध्ये विशेषतः यशस्वी होतात. आणि विशेष म्हणजे या व्यक्तींची विचारशक्ती तल्लख असते आणि त्या संधी पटकन ओळखतात. त्या नवीन प्रकल्पांवर प्रयोग करण्यास किंवा जोखीम पत्करण्यास घाबरत नाही. हा गुण त्यांना व्यवसाय आणि गुंतवणुकीत उत्कृष्ट कामगिरी करण्यास मदत करतो. बदलत्या काळाशी जुळवून घेण्याची त्यांची क्षमता हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे. हे लोक केवळ नशिबावर नाही तर त्यांच्या कठोर मेहनतीवर विश्वास ठेवतात. आणि लोकांना अनेकदा असे वाटते की केवळ चांगला मूल्यांक किंवा नशीबच यश मिळवून देते, पण ते खरे नाही. कठोर मेहनतीशिवाय अगदी सर्वात बलवान योगसुद्धा व्यर्थ ठरू शकतात. अनेक लोक चांगल्या योगासह जन्माला येतात, पण आळसामुळे त्यांना आयुष्यात संघर्ष करावा लागतो. ज्यांचे योग बलवान नसतात ते सुद्धा अनेकदा कठोर मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर मोठे यश मिळवतात. आजच्या काळात वाढती महागाई आणि अनिश्चित उत्पन्न यामुळे आर्थिक तंगी ही एक सामान्य समस्या बनत चालली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला आपले उत्पन्न स्थिर राहावे आणि आयुष्यात पैशांची कमतरता भासू नये असे वाटते. प्रत्येकाने आपल्या उत्पन्नाचा काही भाग नक्कीच वाचवावा. बचत केल्याने भविष्यातील कठीण प्रसंगांना सामोरे जाणे सोपे होते आणि आर्थिक सुरक्षितता मिळते. फाजील खर्च आणि दिखावा टाळणे खूप गरजेचे आहे. विचार करून खर्च करणे आणि बजेट बनवणे यामुळे तुम्ही दीर्घकाळ आर्थिकदृष्ट्या मजबूत राहू शकता. फक्त एका उत्पन्नावर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. नवीन कौशल्य शिकून किंवा अतिरिक्त काम करून उत्पन्नाचे इतर मार्ग तयार करणे भविष्यासाठी फायदेशीर ठरते.
आर्थिक अडचणींमध्ये घाबरण्याऐवजी सकारात्मक विचार ठेवणे आवश्यक आहे. अडचणींना संधी म्हणून पाहिल्यास तुम्ही चांगले निर्णय घेऊ शकता. वेळ आणि पैसा दोन्हींची किंमत ओळखणे महत्त्वाचे आहे. वेळेचा योग्य वापर तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांच्या जवळ नेतो आणि यश मिळवून देतो. योग्य लोकांसोबत राहिल्याने तुमच्या विचारांवर आणि सवयींवर परिणाम होतो. मेहनती आणि सकारात्मक लोकांच्या संगतीत राहिल्यास तुम्हालाही पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे. घाईघाईत घेतलेले निर्णय नुकसानकारक ठरू शकतात. म्हणून सुरक्षित आणि समजूतदारपणे गुंतवणूक करा. आयुष्यात चांगल्या संधी वारंवार येत नाहीत. योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकतो आणि यशाचा मार्ग सोपा करतो. जर तुम्ही मनात काही गोष्टींबद्दल चिंतित असाल तर त्याचे समाधान मिळेल. नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यात यश मिळेल. तसेच गुप्त शत्रू कोण आहेत हेही समोर येईल. जेव्हा प्रियजनांचे रक्षण करण्याचा प्रश्न येतो तेव्हा योद्ध्याप्रमाणे लढतात. तुमची अंतर्ज्ञान शक्ती प्रबळ असते. इतरांच्या मनात काय चालले आहे हे समजण्यात पारंगत असता. ही नैसर्गिक क्षमता तुम्हाला काय खरे आणि काय खोटे हे ओळखण्यास मदत करते, ज्यामुळे कठीण सामाजिक परिस्थितीतही तुम्ही सुरक्षित राहू शकता. तुम्ही कोणालाही घाबरत नाही. समस्यांपासून पळून जाण्याऐवजी त्यांचा सामना करतात. तुमच्या अडचणींवर मात करण्याच्या क्षमतेला अनेक जण मोठी शक्ती मानतात, जी दृढ निश्चयाने कठीण प्रसंगावर मात करण्यास मदत करते. मे महिना तुमच्यासाठी खूप शुभ ठरू शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढेल. करिअरमध्ये मोठी प्रगती होऊ शकते. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तो पूर्ण होऊ शकतो. उत्पन्न वाढण्याची आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या देखील प्रगती होईल. मेष राशीच्या व्यक्तींसाठी लक्ष्मीनारायण योग अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांचीही मदत प्राप्त होईल. पगारवाढ होईल. घरात शुभ कार्य होतील. वैवाहिक आयुष्य देखील सुखमय असेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. करिअरमध्ये चांगले परिणाम दिसतील. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्हाला त्यात यश मिळू शकतं. अडकलेले पैसे अचानक मिळू शकतात. परदेशात जाण्याची ही संधी मिळू शकते. 15 मे नंतर अनेक सकारात्मक बदल होताना दिसतील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील आणि जुन्या अपयशांवर मात करून तुम्ही यश मिळवाल. नोकरीत पदोन्नती किंवा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी 17 मे नंतरचा काळ अधिक फायदेशीर राहील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. महिन्याच्या सुरुवातीला खर्च वाढू शकतो, परंतु हळूहळू आर्थिक परिस्थिती सुधारेल. गुंतवणुकीचे नियोजन करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील आणि घरात शुभ कार्ये ठरण्याचे योग आहेत. अविवाहित व्यक्तींना जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. नातेसंबंधात सुसंवाद राखण्यासाठी रागावर नियंत्रण ठेवा. 17 मे नंतर आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहे. जुनी येणी म्हणजेच दिलेले पैसे परत मिळू शकतात. या महिन्यात घराच्या सजावटीवर किंवा सुखसोयींवर खर्च होण्याची शक्यता आहे. बजेट आखून चालणे फायदेशीर ठरेल. आरोग्य आणि मनशांतीसाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे किंवा गरिबांना अन्नदान करणे फायदेशीर ठरेल. महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना गूळ खाऊन आणि पाणी पिऊन बाहेर पडल्यास यश मिळण्याची शक्यता वाढते. त्यानंतर आहे मिथुन राशी. मिथुन राशीसाठी हा काळ उत्पन्न आणि ओळख वाढवण्यासाठी उत्तम आहे. तुम्हाला नवीन ओळखी पुढे उपयोगी ठरू शकतात. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमचे नेटवर्क मजबूत होईल आणि भविष्यात त्याचा फायदा होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील.
वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात या राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी परिणाम पाहायला मिळतील. आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. मेष राशींच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील. मेहनतीचे फळ मिळेल. मेष राशीसाठी नवी आशा घेऊन येईल. तुमच्या मेहनतीला कामाच्या ठिकाणी मान्यता मिळेल. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतील. अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थितीही सुधारू शकते. नातेसंबंधही अधिक सौहार्दपूर्ण होतील आणि तुमचा आत्मविश्वास पूर्वीपेक्षा अधिक दृढ होईल. विश्वासू लोकांच्या मदतीमुळे तुम्ही मोठ्या अडचणीतून वाचाल. तसेच एखाद्या खास व्यक्तीसोबत परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. यापूर्वी केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आता मिळेल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. हा योग मिथुन राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकतो. करिअरमध्ये चांगली बातमी मिळू शकते. पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याचे संकेत आहेत. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा अधिक मजबूत होईल. उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन मार्ग खुले होऊ शकतात. व्यावसायिकांनाही एक महत्त्वपूर्ण संधी मिळू शकते. या राशीचा स्वामी बुध आहे, जो लाभस्थानात सूर्याबरोबर बुधादित्य योग तयार करतो आहे. या योगामुळे तुम्हाला अचानक पैसा मिळू शकतो. मे महिन्यात उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना काम वाढवून फायदा मिळू शकतो. काही लोकांना परदेशी कंपनीत चांगली नोकरी मिळण्याची संधी मिळू शकते. कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील. गजलक्ष्मी राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा योग खूप अनुकूल असेल. धनसंपत्तीत प्रचंड वाढ होईल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. त्यामुळे आजपर्यंत जे अशक्य वाटत होते ते शक्य करून दाखवाल. गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. तुमचे उत्पन्न हळूहळू वाढेल आणि जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळेल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला कामाच्या ठिकाणी मिळेल. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा आणि प्रशंसा मिळेल. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या आणि उच्च पदाची आनंदाची बातमी मिळू शकते. कुटुंबासोबतचा वेळ सुखद असेल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजांची काळजी घ्याल. तुम्ही त्यांच्या नजरेत तुमची प्रतिमा सुधारण्यावर लक्ष केंद्रित कराल. या काळात भाग्याची साथ मिळेल. ही युती तुमच्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकते.
तुमचे बोलण्याचे कौशल्य प्रभावी ठरेल, ज्यामुळे नोकरी आणि व्यवसायाच्या चांगल्या संधी मिळतील. मीडिया, मार्केटिंग आणि शिक्षण क्षेत्रातील लोकांना याचा विशेष फायदा होऊ शकतो. हा राजयोग तुमच्या स्वराशीत तयार होत आहे, त्यामुळे त्याचा तुमच्यावर सर्वाधिक प्रभाव पडेल. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमची निर्णय क्षमता मजबूत होईल. प्रलंबित असलेली शासकीय किंवा कायदेशीर प्रकरणे पूर्ण होऊ शकतात. मिथुन राशीच्या व्यक्तींना मेष राशीतील परिवर्तनामुळे अनेक चांगले फायदे होतील. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहा. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. मानसिक तणावातून मुक्त राहाल. आयुष्यात आनंद असेल. तुम्हालाही हा काळ खूप फायदेशीर जाईल असे दिसत आहे. हा महिना तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या सुवर्णमय राहील. जुन्या गुंतवणुकीतून अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळण्याचे संकेत दिसत आहे. भागीदारीच्या कामातून चांगला नफा मिळणेसुद्धा अपेक्षित आहे. अचानक धनलाभ आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तुमच्या प्रभावी वाणीमुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने पदोन्नतीची शक्यता आहे. या काळात तुमचा भाग्योदय होईल. परीक्षेची तयारी करत असलेल्यांना स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लॅन देखील कराल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. मान सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. तसेच जे अविवाहित आहेत त्यांचे लग्न ठरेल. मिथुन राशीसाठी हा काळ अचानक घडामोडी घेऊन येऊ शकतो. अडकलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो किंवा अपेक्षित नसलेली आर्थिक मदत मिळू शकते. व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. परदेशात काम करण्याची इच्छा असेल तर त्यासंबंधी संधी मिळू शकते. नोकरीत बदल किंवा बढती मिळण्याचे संकेतही दिसू शकतात. या काळात तुमच्या निर्णय क्षमतेत सुधारणा होऊ शकते, ज्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन फायदा मिळवता येऊ शकतो. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअरमध्ये प्रगती करणारा ठरू शकतो. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग उघडतील. समाजात मान सन्मान वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांना मोठी डील मिळू शकते. या काळात तुमची नव्या लोकांसह मैत्री होऊ शकते, जी तुम्हाला पुढे करिअरमध्ये उपयुक्त ठरू शकते. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ योग्य आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. निर्णय काळजीपूर्वक घ्यावे लागतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळवाल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल. या काळात समाजात मान सन्मान, पदप्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. बराच काळ मनात दडवून ठेवलेल्या इच्छा हळूहळू पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आहे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांसाठी हा शुभ काळ आहे. मेहनतीला फळ मिळू शकेल. कामात मन स्थिर राहील. करिअरमध्ये प्रगतीची संधी आहे. शिक्षण, प्रवास आणि नवीन व्यवसाय करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. तुमची समाजात प्रतिमा अधिक मजबूत होईल. लोक तुमच्यावर आणि तुमच्या कामावर विश्वास ठेवतील. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे मृगशिरा नक्षत्रातील नक्षत्र परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील.
या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सिंह राशीच्या व्यक्तींना या काळात आनंद होईल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. या काळात संतुलन आणि विकास या दोन्हींचा अनुभव येईल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. तसेच व्यवसाय विस्ताराचीही शक्यता आहे. कुटुंबात शांततापूर्ण आणि आनंदी वातावरण राहील आणि तुमचे निर्णय यशस्वी ठरतील. तुमचे प्रेम जीवनही पूर्वीपेक्षा अधिक गोड होईल. करिअरच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि प्रलंबित कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे आहेत. खर्चही वाढू शकतो, त्यामुळे संतुलन राखणे महत्त्वाचे ठरेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमचे काम सोपे होऊ शकते. सिंह राशीच्या लोकांसाठी हा राजयोग अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. हा राजयोग कुंडलीच्या प्रथम भावात निर्माण होईल. तुमचा आत्मविश्वासात वाढ होईल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. समाजात मान सन्मानात वाढेल. धार्मिक कार्यात मन रमेल. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक मोठे आणि चांगले बदल पाहायला मिळतील. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. कामात भरपूर गती मिळेल. या राशीच्या व्यक्तींना मोठा लाभ देऊ शकतो. समाजात पदप्रतिष्ठा वाढेल. भाग्य अधिक मजबूत होईल आणि लोकांचा विश्वास वाढेल. नातेसंबंधात गोडवा येईल. आर्थिक स्थिती सुधारेल. काहींसाठी नवीन कमाईचे मार्गही खुलतील. एकंदरीत या राशीच्या लोकांसाठी हा महिना नाव, ओळख आणि प्रतिष्ठा वाढवणारा ठरू शकतो. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी या नक्षत्रातील सूर्याचे हे संक्रमण शुभ शकून ठरू शकते. करिअरमधील यशामुळे संधींची दारे उघडतील आणि मेहनतीचे फळ मिळेल. या राशीत जन्मलेले लोक त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत मोठे यश मिळवतील. लांबच्या प्रवासाची शक्यता आहे. त्यांची सामाजिक प्रतिष्ठा मजबूत होईल. सिंह राशीच्या लोकांसाठी केतूचे हे गोचर लाभदायक राहील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. बॉस आणि सिनियर तुमच्या कामाचं कौतुक करतील. प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. अचानक उत्पन्न वाढू शकतं. वेगवेगळ्या मार्गाने पैसे मिळण्याची शक्यता आहे. जुने कर्ज फेडण्याची संधी मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेतून फायदा होऊ शकतो, कारण सूर्य या राशीचा स्वामी ग्रह आहे. शनीची ढेर स्थिती देखील याच राशीत आहे. त्यामुळे तुमच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. तुमचे भाग्य चांगले आहे, त्यामुळे तुम्हाला मोठे लाभ मिळतील. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा इतका भक्कम असेल की कोणताही अडचण फार मोठी वाटणार नाही. सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्र मृगशिरा नक्षत्रात जाणे खास ठरू शकते. नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि धनलाभ होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडू शकतात. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. मात्र कामासाठी थोडी जास्त मेहनत आणि धावपळ करावी लागू शकते, पण त्यातून चांगले यश आणि फायदा मिळेल. प्रगतीची चांगली शक्यता आहे. तुम्हाला करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. तुमच्या वरिष्ठांचा तुमच्यावरील विश्वास वाढेल. आर्थिक लाभ होण्याची चांगली शक्यता आहे. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. गुंतवणुकीतूनही चांगला परतावा मिळू शकतो. तुमचा आत्मविश्वास उच्च राहील आणि तुमची निर्णय क्षमता सुधारेल. तुम्ही आरोग्यदायी आहार घेण्याचा संकल्प करू शकता, ज्यामुळे तुमचे आरोग्य सुधारेल. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाची उदयस्थिती लाभदायी सिद्ध होईल.
या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. मान सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. दूरचे प्रवास घडतील. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. भाग्याची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. रखडलेली कामे मार्गी लागणार. सिंह राशीच्या लोकांसाठी या काळात नशिबाची साथ मिळेल. दीर्घकाळ रेंगाळलेली कोर्ट कचेरीची कामे किंवा मालमत्तेचे वाद तुमच्या बाजूने सुटतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि समाजात तुमची मान सन्मान दुणावेल. आजारपणातून तुमची सुटका होईल. सिंह राशीच्या लोकांसाठी हा बदल नशीब आणि मुलांबाबत चांगली बातमी घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. सर्जनशील क्षेत्रातील लोकांना मोठी ओळख मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमच्या बोलण्याच्या कौशल्यामुळे लोक प्रभावित होतील आणि तुम्हाला मान सन्मान मिळेल. विचार करून निर्णय घेतल्यास आर्थिक नुकसान टाळता येईल. तसेच प्रेमसंबंधात संतुलन राहील. त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच नवीन आर्थिक मार्ग खुले होऊ शकतात. करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसू शकतात. नवीन प्रोजेक्ट, नवीन भूमिका किंवा जबाबदारी मिळू शकते. व्यवसायात विस्ताराची संधी मिळू शकते. घर परिवारात आनंद, शांतता आणि समाधानाचं वातावरण तयार होऊ शकतं. कुटुंबांचा पाठिंबा मिळाल्यामुळे कामे सोपी होऊ शकतात. समाजात मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. हा योग तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि भाग्यवान ठरू शकतो. तुमचे भाग्य तुमच्या बाजूने राहील आणि तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. दीर्घकाळापासूनच्या आर्थिक समस्या आता सुटण्याची शक्यता आहे. करिअरमध्येही सकारात्मक बदल, प्रलंबित कामे पूर्ण होतील. कुटुंबाबरोबर धार्मिक किंवा प्रवासाची संबंधित संधी देखील निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे मनाला शांती मिळेल. सिंह राशीसाठी हा महिना आर्थिक विस्ताराचे संकेत देत आहे. याचे कारण असे की तुमच्या गोचर कुंडलीतील 9व्या घरात रोचक राजयोग तयार होईल, तर उत्पन्नाच्या घरात भद्र राजयोग तयार होईल. परिणामी रोचक राजयोगाच्या प्रभावाखाली तुम्हाला मोठ्या गुंतवणुकीच्या आणि व्यवसाय विस्ताराच्या संधी मिळू शकतात. नवीन व्यावसायिक करार तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात आणि नेटवर्किंगमुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही विचारपूर्वक जोखीम पत्करण्यास तयार असाल तर चांगला परतावा मिळण्याची दाट शक्यता आहे. आणि त्यानंतर आहे धनुराशी. धनुराशीच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. तुमचे कामात मन गुंतेल आणि कामाचे कौतुकही होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला असेल. अभ्यासात लक्ष केंद्रित करता येईल. त्याचे परिणाम चांगले दिसतील. करिअरमध्ये नवीन संधी निर्माण होतील आणि नातेसंबंध सुधारू शकतात. धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा द्विदादश योग अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. त्यामुळे अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आकस्मिक धनलाभ होईल. मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. या काळात आईवडील आणि तुमच्या गुरूंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. अचानक धनलाभ होईल. वैवाहिक जीवन सुखमय होईल. आयुष्यात सुख शांती निर्माण होईल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. करिअर व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्यांना
कामात सकारात्मक बदल दिसून येतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लावेल. फक्त मेहनत कायम ठेवा. तुमच्या बोलण्याचा आणि व्यक्तिमत्वाचा इतरांवर प्रभाव पडेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात लाभ मिळतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे आणि नवीन संधी उपलब्ध होतील. हा काळ विद्यार्थ्यांसाठीही अनुकूल आहे. नातेसंबंध सुधारतील आणि तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा येईल. धनुराशीच्या लोकांसाठी हा गोचर भाग्याचे दरवाजे उघडणारा ठरेल. अडकलेले प्रोजेक्ट्स पुन्हा सुरू होतील. जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत राहील. बरेच दिवस अडकलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत हवे तसे यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. फक्त मेहनत कायम ठेवा. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल. तसेच पदोन्नतीही मिळेल. तुमच्या भावंडांबरोबर चांगले क्षण व्यतीत कराल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. धनुराशीच्या लोकांना केतू अचानक लाभ देईल. मल्टीनॅशनल कंपनीत काम करणाऱ्यांना मोठं यश मिळू शकतं. तुम्ही करिअरमध्ये पुढे राहाल. व्यवसायात मोठी डील फायनल होऊ शकते. आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. हे योग तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग खुले करू शकतात. करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहे. तुम्हाला नवीन नोकरी, पदोन्नती किंवा पगारवाढीचाही फायदा होऊ शकतो. पैशांची बचत होईल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रवासाचेही संकेत आहेत जो फायदेशीर ठरेल. सकारात्मक विचार तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतील. तुमच्या योजना यशस्वी होऊ शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या विस्ताराच्या संधी निर्माण होतील. तुमची कौशल्य सुधारतील. नातेसंबंध अधिक गोड होतील आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे प्रगतीचे दरवाजे उघडू शकतात. प्रमोशन किंवा पगारवाढीबाबत चर्चा सुरू होऊ शकते. व्यवसायात एखादी मोठी डील हातात येऊ शकते, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकते. संवाद कौशल्यामुळे नवीन संपर्क वाढू शकतात. प्रवासाच्या संधी मिळू शकतात. कुटुंबात आनंदाचे क्षण येऊ शकतात आणि वैयक्तिक आयुष्यातही समाधान मिळण्याची शक्यता आहे. हा योग मानसिक आणि बौद्धिक वाढ घडवून आणू शकतो. विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. कामगिरीत सुधारणा होऊ शकते. कौटुंबिक जीवनात संतुलन आणि शांतता नांदेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि पदोन्नतीची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्यातही सकारात्मक सुधारणा होण्याची शक्यता आहे. धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा महिना भागीदारी आणि नेटवर्किंगच्या माध्यमातून फायदेशीर ठरणार आहे. याचे कारण असे की तुमच्या गोचर कुंडलीतील 7व्या घरात भद्रा राजयोग तर 5व्या घरात रुचक राजयोग तयार होईल. परिणामी या महिन्यात भागीदारीतील नवीन व्यावसायिक सौद्यांमधून उत्पन्नात वाढ होऊ शकते आणि संयुक्त उपक्रम यशस्वी होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीबाबत संतुलित दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे, कारण घाई केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते.
या व्यतिरिक्त अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. ही ग्रहस्थिती तुमचे नातेसंबंध आणि भागीदारी अधिक बळकट करेल. जर तुम्ही एखाद्या व्यावसायिक भागीदारीमध्ये असाल तर तुमचा नफा वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराशी असलेले तुमचे नाते सुधारेल आणि तुमच्यातील परस्पर सामंजस्य अधिक सखोल होईल. या काळात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. एखाद्या नवीन प्रकल्पांद्वारे किंवा व्यावसायिक व्यवहाराद्वारे तुम्हाला मानसन्मान किंवा ओळख मिळू शकते. विद्यमान नातेसंबंध दृढ करण्यासाठी आणि नवीन संधी स्वीकारण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. हे योग तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग खुले करू शकतात. करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. तुम्हाला नवीन नोकरी, पदोन्नती किंवा पगारवाढीचाही फायदा होऊ शकतो. पैशांची बचत होईल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रवासाचेही संकेत आहेत जो फायदेशीर ठरेल. सकारात्मक विचार तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतील. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.